तुम्ही म्हणाल सँडविच तर आहे काय बोर? तर खरंच हे युनिक सँडविच आहे. हॅलो गाईज, मी आहे उत्कर्ष आणि आज सायली, श्रुती आणि शीतल म्हणजेच एसपासून बनवलं आहे मी सँडविच. त्याआधी सकाळी-सकाळी माझ्याकडून पीठ सांडलं होतं. काय माहिती असं कधीच होत नाही आणि सगळ्या घरात भांडी लावायची राहिली होती, तर पसाराच पसारा दिसत होता मला. आणि कुठलीही गोष्ट करण्यासाठी ना, मला आधी स्वच्छ असेल घर किंवा ती जागा, तरच मी कुठली गोष्ट करते. स्वयंपाक असो किंवा इतर कुठलीही कामे असो, स्वच्छ करूनच मला छान वाटतं ते करायला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जास्त कोणावर अवलंबून राहत नाही. मला जेवढं होतं, मला जेवढं जमतं तेवढं मी माझ्याच्यानं करत असते. तर आधी सगळा हा पसारा आवरून घेतला, घर वगैरे छान क्लीन करून घेतलं, स्वयंपाक करून घेतला, ओटा छान धुवून घेतला, पूजा सगळी घरातली कामं आवरून घेतली आणि हे सगळं करून छान बसून आधी पाणी पिलं. कारण माझी दीदी सांगते, तिनं डॉक्टर आहे, तर तिने सांगते महिलांनी दिवसातून 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायला हवं आणि आम्ही सिपरनं पिते कारण मी लहान लेकरू तर आहेच. पण ना ह्यानं जास्त पाणी पिलं जातं. आपण ग्लासानं प्यायला वगैरे कंटाळा करतो. तर ह्याची लिंक हवी असेल ना, मला नक्की कमेंट करून सांगा. मी टॅग करेल. आणि सुरुवात करू आजच्या रेसिपीला. बटाटा उकडून मॅश करून घेतला. कोथिंबीर, कांदा आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आणि थोडी चिली फ्लेक्स आणि घरीच चिंचची चटणी मी बनवली होती. आणि हे सगळं ना असंच कच्चंच मिक्स करून घ्यायचं. भाजी-बिजी काही बनवायची गरज नाही. खूप सिंपल आणि ईझी रेसिपी आहे. आणि लिंबू आणि मीठ टाका. लिंबू छान पिळून घ्या आणि मीठ टाकायला विसरले होते मी. मग ब्रेडला दोन्ही साइडनी चिंचची चटणी लावा. त्यावर हे मिश्रण टाका. छान स्प्रेड करून घ्या आणि तवा छान गरम करून घ्या. त्यावर बटर, तेल, तूप काहीही टाका. मी बटर टाकलं होतं. थोडीशी तीळ टाका. खरंच सांगते. आणि दोन्ही साइडने जर तुम्हाला क्रिस्पी हवं असेल ना, ओव्हन नाही आहे ना, काही हरकत नाही. प्लेट ठेवा. त्यावर कुठली जड वस्तू ठेवा. मी ते पातेलं ठेवलं होतं आणि छान क्रिस्पी होतं. खरंच सांगते एवढं टेस्ट. आणि आता खूप सारी नावे आली आहेत त्यासाठी थँक आणि पुढच्या नावाची रेसिपी बघण्यासाठी फॉलो करा.